Hello students, Minate madam. Students, today we have to learn practice set 3.1. Examples in this practice set based on remote interior angle theorem. आपण प्रॅक्टिस सेट 3.1 यामधले एक्झाम्पल पाहणार आहोत. ही एक्झाम्पल आपण आधी लर्न करण्याच्या आधी हे एक्झाम्पल्स कोणत्या थेरमवरती प्रॉपर्टीवरती बेस्ड आहेत, आधारित आहेत, त्या प्रॉपर्टीला आपण आधी रिव्हाइज करूया. ओके, ती प्रॉपर्टी आहे रिमोट इंटेरियर अँगल थेरम. आता रिमोट इंटेरियर अँगल थेरममध्ये ट्रायंगलचा जो एक्सटेरियर अँगल असतो, समजा हा ट्रायंगल आहे आणि ह्या ABC ट्रायंगलचा हा एक्सटेरियर अँगल आहे ACD आणि हे 1, 2, 3 हे इंटेरियर अँगल्स आहेत. पण ह्या एक्सटेरियर अँगलचे दूरचे इंटेरियर अँगल कोणते आहेत? हे दोघं आहेत. मग दूरचे म्हणजे रिमोट, मग हे यांना रिमोट इंटेरियर अँगल असं म्हणतात या एक्सटेरियर अँगलचे. मग थेरम काय आहे म्हणजे जर इफ ACD इज an exterior angle of triangle ABC, तर याचं कन्क्लुजन काय? देअरफॉर हा एक्सटेरियर अँगल कसा असतो? एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल. त्यांच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या बेरजे आहेत का? मग रिमोट इंटेरियर अँगल कोणता आहे? ए आहे आणि बी आहे, म्हणजे आहे ABC आणि दुसरा आहे BAC. तर ही प्रॉपर्टी आपण काय करणार आहोत? ह्या प्रॅक्टिस सेटमधल्या एक्झाम्पलसाठी यूज करणार आहोत. त्यानंतर लिनियर अँगल हे दुसरी प्रॉपर्टी आहे की लिनियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात. ही पण प्रॉपर्टी आपण इथे यूज करणार आहोत. त्यानंतर ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. ही देखील प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करण्याची गरज पडेल. ओके, अशा आधीच्या अनेक प्रॉपर्टीज शिवाय ही मेन ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. नाउ लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल इन 3.1. काय आहे बघा, इथे दिलेलं आहे आपल्याला इन फिगर ACD इज अन एक्सटेरियर अँगल. ACD हा आपल्याला एक्सटेरियर अँगल दिला आहे ट्रायंगल ABCचा. बी दिलेला आहे 40. बी किती दिला आहे बघा आपल्याला? बी अँगल दिलेला आहे 40. आपण काय करायचं तर आपण लिहून घ्यायचं जे काय दिलेलं आहे, जे मेजरमेंट्स असतात ते डायग्राममध्ये आपण सबस्टिट्यूट करून ठेवायचे. नंतर ए किती दिला आहे? 70. आणि आपल्याला विचारलेलं आहे की अँगल ACD किती आहे? ACD किती आहे? आता मगाशीच आपण बघितलं की एक्सटेरियर अँगल हा रिमोट इंटेरियर अँगलच्या सम इतका असतो. मग या दोघांची सम किती आहे? 70 + 40 110. मग हा किती असणार आहे? 110 असणार आहे. मग हा 110 आहे, हे फक्त आपण एक्सप्लेन करायचं. कसा 110 आहे? इन ट्रायंगल ABC ACD इज an exterior angle and therefore by remote interior angle test ACD is equal to ABC plus BAC. Okay, ABC 40 है, BAC 70, 40 plus 70 is equal to 110 and therefore ACD is equal to 110. Now let us see second example. एक ट्रायंगल PQR आहे आणि ट्रायंगल PQRचे दोन अँगल दिलेत आपल्याला. P दिलेला आहे 70, Q दिलेला आहे 65. तिसरा अँगल R शोधायचा आहे. तर तुम्हाला माहितीच आहे ट्रायंगलचे तिन्ही अँगलची सम किती असते? 180 असते. मग P + Q + R इज इक्वल टू 180. त्यातले P आहे 70, Q आहे 65, R माहिती नाही. मग 70 + 65 135. 135 + R इज इक्वल टू 180. आता आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची. मग हा 135 काय करायचा? कॅन्सल करायचा. कसा? मायनस करायचा दोन्ही बाजूतनं. मग आपण 135 मायनस केला
मग तो इकडे काय झाला 180 मायनस 135. मग आर काय आला, आर इज इक्वल टू 45. मग इथे आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली आपण इथं, तर इथे आपण प्रॉपर्टी यूज केलेली आहे सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. तर जी प्रॉपर्टी यूज केली आहे ती आपण इथं लिहूया. आपण प्रॉपर्टी यूज केलेली आहे सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, ही प्रॉपर्टी आपण यूज केलेली. ओके, आता आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया. इथे सुद्धा आपल्याला हीच प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे, कारण पहा इथं दिलंय द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर एक्स डिग्री एक्स मायनस 20 एक्स मायनस 40 फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. आपल्याला एका ट्रायंगलचे 3 अँगल दिलेले आहेत. एक अँगल आहे एक्स, दुसरा एक्स मायनस 20 आणि तिसरा एक्स मायनस 40. आता परत तुम्हाला माहिती आहे की तिघांची सम काय असणार आहे, ही 180 येणार आहे. का, कारण की ते कुणाचे अँगल्स आहेत, ट्रायंगलचे. मग इथे परत रिझन काय येईल, द सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, हे त्याचं रिझन येईल. आता यांची आपण सम करूया. एक्स प्लस एक्स 3x मायनस 20 मायनस 40 झालं मायनस 60 इज इक्वल टू 180. आता दोन्ही बाजूतून 60 प्लस करा, कारण हा मायनस 60 आपल्याला इकडे नको आहे. मग तो कॅन्सल करायचा असेल तर मायनस 60ला प्लस 60 करावं लागतं. मग प्लस 60 करूया दोन्ही बाजूत. मग इथं झालं, हा कॅन्सल झाला, पण इकडे 180 प्लस 60 आलं. आता 3x बरोबर काय आलं, 180 प्लस 60 240 आलं. मग आता हा 3x इज इक्वल टू 240. नाऊ डिव्हाइड 3 बाय बोथ साईड. 3नी डिव्हाइड केलं, इथं काय राहिला x, इथं 3नी डिव्हाइड करूया 240 अपॉन 3. आता 240, 3नी 240ला डिवाइड केलं तर 80 येईल. 3 8 24 वरती 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली, 80 आली. एक्स इज इक्वल टू 80. आता एक अँगल आला 80, दुसरा आहे एक्स मायनस 20 आणि तिसरा आहे एक्स मायनस 40. तर पहिला एक्स आहे, दुसरा एक्स मायनस 20 आहे, म्हणजे 80 मायनस 40 म्हणजे 60. सॉरी, हा 80 मायनस 20 म्हणजे 60 आणि तिसरा एक्स मायनस 40 म्हणजे 80 मायनस 40 म्हणजे 40. म्हणजे दी अँगल्स आर, कोणते किती अँगल्स आलेत आपल्याला, देअर फोर दी अँगल्स आर, कोणता आहे एक्स किती आहे 80, दुसरा आहे एक्स मायनस 20 तो किती आहे 60 आणि तिसरा आहे एक्स मायनस 40 तो किती आहे 40. द अँगल्स आर 80, 60, 40. आता आपण फोर्थ एक्झाम्पल पाहूया. लेट अस सी द फोर्थ एक्झाम्पल. बघा काय आहे, द मेजर ऑफ वन ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल. म्हणजे इथपर्यंत जे सेंटेन्स आहे याचा काय अर्थ होतो की एका ट्रायंगलचा एक अँगल त्या ट्रायंगलच्या स्मॉलेस्ट अँगलच्या कसा आहे, ट्वाइस आहे, म्हणजे डबल आहे. म्हणजे एक ट्रायंगल आहे, समजा ABC ट्रायंगल घेतला आणि त्याचा ए जर अँगल स्मॉलेस्ट असेल तर त्याचा बी अँगल त्याच्या डबल आहे, म्हणजे बी इज इक्वल टू 2 इंटू ए, हो की नाही. म्हणजे समजा एक ट्रायंगल घेतला आणि त्या ट्रायंगलचा एक स्मॉलेस्ट अँगल आपण काय घेतला, ए घेतला, तर तुम्हाला सांगितलं वन ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट. ट्वाइस म्हणजे डबल, कुणाच्या डबल, स्मॉलेस्ट अँगल, म्हणजे बी हा एच्या ट्वाइस आला. हां, नंतर काय म्हटलंय, अँड द मेजर ऑफ द अदर इज, मग उरला कोणता, सी. मग सी अँगल कसा आहे, सी इज थ्राइस द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट अँगल. सी हा कसा आहे तर एच्या तिप्पट आहे, थ्राइस म्हणजे तिप्पट, म्हणजे बी डबल आहे आणि सी तिप्पट आहे. मग आपल्याला इक्वेशन तयार करता येईल. काय इक्वेशन तयार करता येईल, लेट ए बी सी आर द अँगल ऑफ अ ट्रायंगल, ए बी द स्मॉलेस्ट अँगल and by given condition B is twice the A, therefore B is equal to 2A and C is the thrice the A, therefore C is equal to 3A. आता हे आपल्याला मिळालं, B मिळाला 2A आणि C मिळाला 3A. पुन्हा आता तुम्हाला माहिती आहे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती असते, 180 असते. therefore A plus B plus C is equal to 180. याचं रिझन काय, द सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, हे त्याचं रिझन आहे. आता ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180, ए ॲज इट इज, पण बीची व्हॅल्यू काय आहे 2A, बी इज इक्वल टू 2A आणि सीची व्हॅल्यू आहे 3A.
मग ए प्लस 2a प्लस 3a इज इक्वल टू 180. ए किती झाले, ए 1 2 आणि 3, 1 प्लस 2 प्लस 3 किती झालं 6a. या तिघांची ॲडिशन 6 आहे इज इक्वल टू 180. आता 6ने डिव्हाइड करा, ए इज इक्वल टू 180 अपॉन 6. सायत्रिक 6 त्रिक 18. मग इथं किती इज इक्वल टू 30. ए जर 30 आला तर बी किती येईल, बी इज इक्वल टू डबल ऑफ 30 म्हणजे बी आला 60. आणि सी किती येईल, सी इज ट्रिपल ऑफ ए. देअरफॉर सी इज इक्वल टू 3 इंटू 60, 3 इंटू 30, त्यामुळे सी आला 90. अँगल ऑफ ट्रायंगल्स आर 30, 60 अँड 90 डिग्री. इथे सुद्धा फोर्थमध्ये पण आपण द सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 ही प्रॉपर्टी यूज केली. सेकंडमध्ये पण तीच केली, थर्डमध्ये पण तीच केली. फक्त फर्स्टमध्ये आपण रिमोट इंटेरियर अँगल यूज केलेलं आहे. नाऊ लेट अस सी द फिफ्थ एक्झाम्पल. आता इथे एक तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे बघा, फिगर दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रायंगल दिलेला आहे ENM. इन फिगर मेजर ऑफ सम अँगल आर गिव्हन. आणि ह्या फिगरमध्ये तुम्हाला हा एक्सटेरियर अँगल जो आहे तो 100 दिलेला आहे आणि ह्या ट्रायंगलचा हा एक्सटेरियर अँगल तुम्हाला 140 दिला आहे आणि आतले इंटेरियर अँगल XYZ दिलेले आहेत आणि ते आपण शोधून काढायचे. XYZ हे तिन्ही शोधून काढायचे. आता इथे आपल्याला रिमोट इंटेरियर अँगल पण यूज करता येईल आणि लिनियर इक्वेशन, लिनियर पेअर ही सप्लिमेंटरी असते, त्यांची सम 180 असते, ती पण आपण यूज करू शकतो. तर आपण आधी बघा Z प्लस 140 किती असेल, तर Z प्लस 140 काय असणार आहे, 180 असणार आहे, कारण हे लिनियर पेअर आहे. कोणते अँगल आहेत हे, EMN EMR, दोघांची सम 180. याचं रिझन काय, तर लिनियर पेअर. याचे सगळ्यांचे रिझन आपण लिहूयात आता. लिनियर अँगल्स हे लिनियर आहेत. पेअर म्हटलं तरी चालेल, अँगल्स म्हटलं तरी चालेल. ओके. आता EMN हा माहीत नाही, EMR किती आहे 140. 140 इज इक्वल टू 180. आता दोन्ही इथे EMNची व्हॅल्यू आहे Z ही 140. आता हा 140 कॅन्सल करायचा आहे, मग काय करावं लागेल, दोन्ही साईडमधनं मायनस करावं लागेल. मग याला आपण मायनस करूया दोन्ही साईडमधनं. मग इकडे काय राहिला, Z इज इक्वल टू 180 मायनस 140. मग इथे काय आलं, Z इज इक्वल टू 40, म्हणजे झेडची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्याचप्रमाणे आता आपण ही व्हॅल्यू मिळवू. Y प्लस 100 इज इक्वल टू 180, कारण हे लिनियर पेअर आहेत. कोणते अँगल आहेत ते, MEN प्लस NET, हे दोघं कसे आहेत, लिनियर पेअर. ह्यांचं रिझन पण आहे लिनियर अँगल्स. Y प्लस 100 इज इक्वल टू 180, कारण MENY आहे आणि हा 100 आहे, इज इक्वल टू 180. दोन्ही बाजूतून 100 मायनस करा, इकडे काय राहील, फक्त Y राहील आणि इकडे काय राहील 180 मायनस 100. मग इथे काय येईल, Y इज इक्वल टू 80. ओके. नाऊ वी हॅव टू फाइंड X. आपण आता X शोधूया. आता बघा, तुम्हाला ह्या ट्रायंगलचा हा अँगल माहिती, हा अँगल माहिती. तिसरा अँगल कसा शोधणार, तर सम ऑफ द अँगल ऑफ द ट्रायंगल इज इक्वल टू 180. देअरफॉर X प्लस Y प्लस Z इज इक्वल टू 180. X प्लस Y प्लस Z इज इक्वल टू 180. Xची व्हॅल्यू माहीत नाही, Y इज इक्वल टू 80, Z इज इक्वल टू 40. देअरफॉर X इज इक्वल टू 80 प्लस 40 मीन्स 120. X प्लस 120 इज इक्वल टू 180. नाऊ सबट्रॅक्ट 120 फ्रॉम बोथ साईड. 120 आपण सबट्रॅक्ट करून टाकू. इथं काय राहील मग X, इकडे काय राहील 180 मायनस 120. देअरफॉर X इज इक्वल टू 60. इथे कोणतं रिझन आपण यूज केलं, द सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. अँगल्स ऑफ ट्रायंगल. नेहमी लक्षात ठेवा, एक्झाम्पल सोडवत असताना आपण एका साईडला रिझन लिहिले पाहिजे. खरं तर प्रत्येक स्टेपला रिझन असतो, पण आपण कमीत कमी प्रॉपर्टी जिथं यूज केली आहे तिथं तरी आपण रिझन लिहिलं पाहिजे. प्रत्येक स्टेपला आपण आता इथं काय रिझन येईल, तर 140 गिवन आहे म्हणून इथं गिवन रिझन येईल. इथं काय रिझन येईल, इथं पण गिवन रिझन येईल. इथे काय रिझन येईल, सबट्रॅक्ट 140 फ्रॉम बोथ साईड, हे रिझन येईल नाही का. म्हणजे अशा तऱ्हेने आपल्याला प्रत्येक स्टेपला रिझन देता येतं, पण कमीत कमी आपण जिथं आपण प्रॉपर्टी यूज करतोय ना तिथं तरी आपण रिझन दिलं पाहिजे. ओके. डिड यू अंडरस्टँड. नाऊ लेट अस सी द 6th एक्झाम्पल. 6वं एक्झाम्पल पाहूया आपण. ओके. आता इथे पण एक फिगर दिलेली आहे बघा, आणि या फिगरमध्ये तुम्हाला काय दिलं आहे, AB पॅरलल D. ही जी AB आहे ही Dला पॅरलल दिलेली आहे, आणि तुम्हाला इथं एक AD हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे आणि
इथं ER असे दोन ट्रान्सव्हर्सल आपल्याला ह्या डायग्राममध्ये दिलेले आहेत. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द मेजर ऑफ DRE. आणि हे दोन दिलेले आहेत तुम्हाला अँगल्स, आणि तुम्हाला DRE हा मेजर तुम्हाला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. नंतर दुसरा ARE हा सुद्धा तुम्हाला काय करायचा आहे, फाइंड करायचं. हे दोन मेजर्स आपल्याला, दोन मापं आपल्याला शोधून काढायची आहेत. आता इथे काय करायचं माहिती आहे का, शिकवल्यानंतर तर तुम्हाला ते समजतंच, पण तुम्ही अशी एक्झाम्पल स्वतः ऑब्झर्वेशन करून आहे ना, कशा पद्धतीने आपल्याला इथे हे शोधता येईल. मग इथे आपण 3 अँगलची सम 180 आहे यूज करू शकतो का, किंवा रिमोट इंटेरियर अँगल यूज करू शकतो का, किंवा लिनियर पेअर सप्लिमेंटरी असते हे यूज करू शकतो का, असा विचार जर तुम्ही केला ना तर तुम्हाला आपोआप हे एक्झाम्पल समजतील. किंवा आता इथे पॅरलल लाईन दिलेली आहे, मग पॅरलल लाईन दिलेली आहे याचा अर्थ आपण इथं पॅरलल लाईनची प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करावी लागणार आहे. पॅरलल लाईनची आपण कोणती प्रॉपर्टी इथे यूज करू शकतो, तर हे अँगल्स जे आहेत हे कोणते अँगल्स आहेत, हे अल्टरनेट अँगल आहेत. आणि अल्टरनेट अँगलची पॅरलल लाईनची आपण अल्टरनेट अँगल थेरम यूज करू शकतो, कारण लाईन पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात. आणि मग ही लाईन जर हिला पॅरलल असेल तर हे अल्टरनेट पेअर कसे असतील, कॉन्ग्रंट असतील. तुम्हाला अल्टरनेट पेअर आठवतात ना, झेड आकृती असेल त्याच्याचे कॉर्नरचे जे अँगल्स असतात ते अल्टरनेट अँगल्स असतात. म्हणजे हे दोघं काय आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. किंवा आपण एन आकृती म्हटलं तर त्याचे कॉर्नरचे अँगल कसे असतात, अल्टरनेट असतात. मग हे अल्टरनेट अँगल, तर मग जर ह्या लाईन पॅरलल असतील तर ते कॉन्ग्रंट असतात, पॅरलल नसतील तर नाही. तर मग इथे आपण अल्टरनेट अँगल थेरमनुसार हा 70 आहे तर हा पण आपण 70 प्रूव्ह करू शकतो. मग एकदा का हा 70 आपल्याला समजलं तर आपण काय करू शकतो की हे दोन आपल्याला समजलं की तिसरा आपण सम ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 ही प्रॉपर्टी यूज करून हा शोधून काढू शकतो. हा 70 हा 40 आहे, हे दोघांची बेरीज झाली 110 झाली. मग हे दोघं 110 झाले म्हटल्यानंतर हा किती असणार आहे, 180तनं 110 वजा करून हा पण 70 येणार आहे. आणि हा 70 असेल तर हे लिनियर पेअर आहे, तर हा किती असणार आहे, 110 असणार आहे. अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा हा शोधूया, नंतर हा शोधूया, नंतर हा शोधूया. ओके, नाव लेट अस स्टार्ट द सोल्युशन. लाईन पहिल्यांदा आपल्याला हा शोधायचा आहे, तर हा शोधताना आपण अल्टरनेट अँगल थेरम यूज करणार आहोत. दोन लाईन पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात. मग लाईन AB पॅरलल टू लाईन DE अँड AD इज अ ट्रान्सव्हर्सल अँड देअरफोर अँगल BAD कॉन्ग्रंट ADE, BAD कॉन्ग्रंट ADE. आणि ही BAD इज इक्वल टू ADE. पण देअरफोर मेजरमेंट ऑफ AD इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ BAD. पण BADचा आहे तर तुम्हाला किती दिला आहे, 70. त्यामुळे AD की E किती येईल, हा पण 70. ते काय यूज केलं आपण इथं, आपण यूज केलेलं आहे अल्टरनेट अँगल थेरम. पॅरलल लाईनमध्ये आपण हे थेरम शिकलेलो, ओके नाही. आता हा मिळाला 70. आता हा कसा काढणार, तर तिघांची सम 180. तर मग इन ट्रायंगल RDE अँगल DRE प्लस RDE प्लस RED इज इक्वल टू 180. ह्या तिघांची सम 180. मग इथं DRE माहिती नाही, हा किती आहे, D किती आहे 70 आणि E किती आहे 40. DRE प्लस 70 प्लस 40 इज इक्वल टू 180. DRE प्लस 110 इज इक्वल टू 180. इथे कोणतं आपण प्रॉपर्टी यूज केली, द सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, ही प्रॉपर्टी आपण यूज केली. ओके, आता हा 110 सबट्रॅक्ट केल्यावर काय येईल, 180 मायनस 110 आणि तो किती आला 70. देअरफोर DRE किती मिळाला, 70 मिळाला. आता आपल्याला काय शोधायचं, ARE. तर हा किती आहे 70, हा किती असेल, ह्या दोघांची सम असेल 110. त्यामुळे हा किती असेल, ह्या दोघांची सम असणार आहे 180 आणि त्यामुळे हा असणार आहे 180 मायनस 70. लिनियर पेअर ARE and DRE linear angle, therefore the sum of ARE plus DRE is equal to 180. Reason linear pair किंवा linear angles. DRE 70 आहे, मग या ARE plus 70 is equal to 180. Therefore ARE is equal to 180 minus 70 आणि ARE is equal to 110.
अशा पद्धतीने आपण 1 बाय 1 अँगल शोधून काढला. डायग्राम अवघड वाटत असली काही असलं तरी आपण 1 बाय 1 आणि लिहिताना प्रॉपर्टी कशी यूज करतात ती लिहायची, त्याचं रिझन लिहायचं आणि मग सबस्टिट्यूशन करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. ओके, नाऊ लेट अस सी द 7th एक्झाम्पल. आता पहा आपल्याला काय सांगितलं. इन ट्रायंगल ए बी सी बायसेक्टर ऑफ अँगल ए अँड अँगल बी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ. ए बी सी हा जो ट्रायंगल आहे, या ए बी सी ट्रायंगलमध्ये आपल्याला दिलेलं आहे की अँगल ए आणि अँगल बी चा बायसेक्टर आहे ए ओ आणि बी ओ. म्हणजे ओ मध्ये हे दोन बायसेक्टर काय करतात, इंटरसेक्ट करतात. मग ए ओ इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए अँड बी ओ इज द बायसेक्टर ऑफ अँगल बी. आणि आपल्याला काय सांगितलंय, फाइंड ए ओ बी. आपल्याला हा ए ओ बी हा अँगल काय करायचा आहे, शोधून काढायचा. एकदम इझी आहे, लक्षात घ्या. आपल्याला डायग्राम जरी काही अवघड दिसत असली तरी फार सोपं आहे. इथे आता बायसेक्टर दिलंय म्हटल्यानंतर आपण बायसेक्टरचे जे अँगल असतात ते कॉन्ग्रंट असतात, ही प्रॉपर्टी यूज करू शकतो. आणि त्यानंतर आपण इथं ट्रायंगलच्या 3 अँगलची सम 180 ही पण प्रॉपर्टी यूज करू शकतो. पॅरलल लाईन दिलेलं नाही त्यामुळे पॅरलल लाईनची प्रॉपर्टी यूज करण्याची काही आवश्यकता नाही आहे. जे दिलेलं आहे ना तेच आपल्याला काय करायचं, त्याच प्रॉपर्टी आपल्याला इथं काय करायच्या असतात, यूज करायच्या असतात. आणि म्हणून जेव्हा जॉमेट्रीमधले प्रूव्ह करा किंवा फाइंड करायचे जे एक्झाम्पल्स असतात तर त्याच्यामध्ये फक्त विचार करायचा की इथे कोणती प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. आणि जर तुम्ही असा विचार करायला शिकला तर तुम्ही ते एक्झाम्पल सोडवण्याच्या अगदी प्रॉपर ट्रॅकवर आहे समजायचं. एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि विचार करताना जे दिलेलं आहे त्याच्यातच आपल्याला विचार करायचा असतो. ओके, नाऊ लेट अस फाइंड सोल्युशन. बघा आता इथे आपल्याला ए ओ बी हा अँगल शोधायचा आहे. आता बघा आपल्याला हे काय दिलेत अँगल, हे अँगल आपल्याला कॉन्ग्रंट, कारण की हा बायसेक्टर आहे. त्याचप्रमाणे हे 2 अँगल पण कॉन्ग्रंट आहे, त्यामुळे ते बायसेक्टर असल्यामुळे आता आपण काय करूया, याला ना एक्स म्हणूया. हे सारखेत ना, म्हणत हे दोन्ही अँगल एक्स एक्स आहे. रे ए ओ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ए, देअर फोर अँगल सी ए ओ अँड अँगल बी ए ओ इज कॉन्ग्रंट अँड देअर फोर दे आर एक्स. आपण एक्स मानलेलं आहे ह्या 2 अँगलला. त्याचप्रमाणे हे 2 अँगल पण कसे आहेत, सेम आहेत. रे बी ओ इज बायसेक्टर ऑफ अँगल बी, देअर फोर सी बी ओ अँड ए बी ओ आर इक्वल अँड देअर फोर आपण त्यांना काय मानूया, वाय मानूया. ओके, आता लक्षात घ्या, हे एक्स आहे, हा एक्स आहे, हा वाय आहे, हा वाय. आता बघा हा जो ट्रायंगल आहे की नाही ए बी सी, ह्या ट्रायंगलचे 3 अँगल कोणते आहेत, अँगल ए, अँगल बी, अँगल सी. आणि ह्या तिघांची सम किती असणार आहे, 180. मग आपण इथं लिहूया, इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180. इथे रिझन लिहायचं, द सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. ओके, आता इथे ए कोण आहे, आपण त्यांना एक्स एक्स मानलंय. हा एक्स आहे, हा एक्स आहे. मग हा ए काय झाला, एक्स प्लस एक्स, ए इज इक्वल टू एक्स प्लस ए. वाय बी काय झाला, वाय प्लस वाय, एक्स प्लस एक्स, वाय प्लस वाय प्लस सी किती आहे, 70. मग आपल्याला काय मिळालं, एक्स प्लस वाय प्लस 70 इज इक्वल टू 180. आता ॲडिशन करा, एक्स प्लस एक्स म्हणजे 2x, वाय प्लस वाय म्हणजे 2y. आणि हा जो 70 आहे तो सबट्रॅक्ट केला म्हणजे तो इकडे काय झाला, मायनस झाला, 180 मायनस 70. आता यातनं 2 कॉमन काढा. 2 कॉमन काढला तर काय होईल, 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय इज इक्वल टू, हे सबट्रॅक्शन आलं 110. मग 2ने डिव्हाइड करून टाका. 2ने डिव्हाइड केलं तर इथे काय राहिलं, एक्स प्लस वाय आणि 110/2 हे किती आलं, 55. म्हणजे तुम्हाला एक्स प्लस वाय किती मिळालेलं आहे, 55 मिळालेलं आहे. ओके, आपण आधी हे शोधून काढले. आता आपल्याला काय शोधायचं, ए ओ बी शोधायचं आहे. आता ए ओ बी ह्या ट्रायंगलमध्ये बघा तुम्ही, हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगलचे 3 अँगल कोणते आहेत, तर ह्या ट्रायंगलचे अँगल आहेत एक्स, वाय आणि ओ. मग आता इन ट्रायंगल ए ओ बी अँगल ए प्लस ओ प्लस बी अँगल ए प्लस बी प्लस ओ इज इक्वल टू 180. पण ए कोण आहे, ए आहे एक्स, ओ कोण आहे, ओ, आणि बी कोण आहे, बी आहे वाय. मग ए ओ बीमध्ये एक्स प्लस ओ प्लस वाय इज इक्वल टू 180. एक्स प्लस वाय आपण जवळ आणले, एक्स प्लस वाय प्लस ओ इज इक्वल टू 180. पण एक्स प्लस वाय कोण आहे, 55 आहे. मग एक्स प्लस वायची व्हॅल्यू आपण 55 टाकली. 55 प्लस ओ इज इक्वल टू 180. 55 मायनस केले दोन्ही बाजूतून,
O इज इक्वल टू 180 मायनस 55. देअरफॉर O इज इक्वल टू 125. अशा पद्धतीने आपण हे 125 शोधून काढले. जे आपण 1 बाय 1 शोधत गेलो तर आपल्याला सॉल्व्ह होतं. डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं? तुम्हाला ह्या प्रॅक्टिस सेटमधले 7 एक्झाम्पल आपण घेतलेत ते समजले? जर तुम्हाला आवडलं असेल लेक्चर तर तुम्ही लाईक करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. उरलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघूया. थँक्यू.